असणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून माझा सत्कार केला आणि त्याचबरोबर माझ्या सत्कारासोबत माझा एक जीवाभावाचा मित्र ऋषी इंगळे याचाही सत्कार केला। आता ऋषी इंगळे हा उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान या पद्धतीची नियुक्ती होणार आहे थोड्या दिवसांमध्ये। अतिशय कष्टप्रद असं जीवन या ऋषी इंगळेच्या कुटुंबाने काढलं आणि या कष्टाचं चीज ऋषी इंगळेने करून दाखवलं। म्हणजे त्याचबरोबर ऋषी इंगळेचा जरी केला असला तरी हा छोटासा सत्कार नाही। सत्कार म्हणजे काय असते तर सत्कारमध्ये नव्या पिढीसाठी उमेद निर्माण करायची असते की येणाऱ्या पिढीला सुद्धा असं वाटलं पाहिजे की या गावाचं नाव आपण पुढे जाऊन उज्ज्वल केलं पाहिजे। म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कॅन्डिडेटची स्पर्धकांची संख्या फार कमी होती, परंतु गेल्या 10 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये गावोगावी ग्रामीण भागातली मुलं MPSC मध्ये उत्तीर्ण व्हायला लागली। काही वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी आमचा सुशांत उपाध्यक्ष झाला, त्याचबरोबर आमची हजारे कॅन्डिडेट होती ती PSI झाली। आता ऋषी हा याच्यामध्ये उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान झाला आणि हे करत असताना या सगळ्यांनी गावाचं नाव उज्ज्वल केलं। ते एक छोटंसं गाव, परंतु ह्या छोट्याशा गावामधून जर भूमी अभिलेख विभागामध्ये उपाध्यक्ष निर्माण होत असेल, त्याचबरोबर आमचा बापट हा SIA झाला, सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाला, त्याचं निम्म शिक्षण वर्ण्यात झालं, बाकीचं शिक्षण सांगलीत झालं, तो सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाला। त्याच्यानंतर हा ऋषी इंगळे उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान झाला, PSI सुद्धा झाला। फक्त याच्यामध्ये एक उणीव राहिली की या गावामध्ये एक न्यायाधीश जन्माला यायला पाहिजे, परंतु त्यासाठी आम्ही भरपूर मी स्वतः प्रयत्न केला, परंतु नशिबाने झालेलं नाही। परंतु एक आशा सुद्धा अजून आम्ही उत्पन्न झालेली आमच्याकडे की आमचा जो ऋषी शीर्षक आहे तो येणाऱ्या काळामध्ये न्यायाधीश होईल अशा पद्धतीची आम्ही तयारी त्याच्याकडून करून घ्यायला लागलेलो आहे। या ट्रॅकवर आम्ही त्याला आणायला लागलो, परंतु हे जे स्पार्क असतं मुलामध्ये असणारं स्पार्क ओळखणारी काही माणसं या समाजामध्ये असायला लागतात, तीही माणसं आहेत। ह्यांनी समाज आपल्या घरातून बदलायला सुरुवात केली। मग आमचे सुनील बापट आहेत, त्यांचा मुलगा तो सेल टॅक्स इन्स्पेक्टर होता, त्याचबरोबर ऋषी इंगळे आदी इंगळेचा मुलगा आहे, तो आता उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान झाला। शंकरराव इंगळे ते स्वतः ARI या इन्स्टिट्यूट मध्ये अधिकारी म्हणून यांनी काम केलेलं आहे। म्हणजे इथं सगळी जी लोक बसलेले आहेत यांनी आपल्या घरामधून बदलाला सुरुवात केली आणि या बदलाचं रूपांतर भविष्यामध्ये वारण्यामध्ये तुम्हाला घराघरात अधिकारी झालेला मुलगा दिसेल, अधिकारी झालेला एखादी महिला भगिनी दिसेल। म्हणून परंतु याची जी मूर्तमेढ आहे त्याच्या छोट्या रूपातून ही लावली गेलेली आहे। इथं बसली घडवण्यासाठी आपण या सगळ्या मिळून एकत्र काम केलं पाहिजे आणि ही जी लोक आहेत ही एका भावनेनं प्रेरित होऊन एकत्र आलेली लोक आहेत। खरं तर इथं जी जमलेली लोक आहेत याच्यामध्ये एका व्यक्तीमध्ये हजारो लोकांची पावर, म्हणजे आमच्या अंडरग्राऊंडला नाही ते हिंदुस्थान स्पिनिंग युनियनचे लीडर होते, त्यांच्याकडे एका 1000 व्यक्तींची ताकद आहे। म्हणजे आज जो सत्कार माझा झालाय ऋषी झालाय तो साधारणपणे 50,000 लोकांनी केल्यासारखा आहे। आता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु यांनी जे प्रेम दिलं या 2 अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक 3ऱ्या व्यक्तीला बहाल केली आहे, ती व्यक्ती म्हणजे नोटरी। म्हणजे इथून पुढच्या काय जे शपथपत्र केले जातात किंवा एखादे अग्रीमेंट्स झालेले असतात ते अग्रीमेंट्स कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या समोर साक्षांकित व्हावे लागतात, परंतु जर असा अधिकार उपलब्ध नसेल तर असे जे अग्रीमेंट्स आहेत ते साक्षांकित करण्याकरता गव्हर्नमेंटनं एक अधिकारी नेमलेला आहे आणि त्याचं नाव म्हणजे त्याला नोटरी वकील म्हटलं जातं। आता अशा पॉवर्स सेंट्रल गव्हर्नमेंटनं मला दिले आणि या पॉवरचा उपयोग मी पूर्णपणे समाजाच्या हितासाठी करणार आहे आणि हे समाज हितासाठी दिलेलं मला पद आहे। कुठल्याही प्रकारचं समाज या सत्कारासाठी बोललं त्याबद्दल मी यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। आमचे मित्र आदित्य इंगळे
तसेच मनोज पाटील, दीपक, अशोक पाटील, आनंदाना, आदित्य इंगळे असतील, सुनील बापट असतील, शंकर इंगळे असतील, माजी वकील असतील, या सर्वांनी मिळून आपल्या गावात एक चांगलं काम काय झाले, गावातली मुलांनी उत्स्फूर्तपणा कसा द्यायचा हे या कार्यक्रमात सिद्ध होते. या सत्कार घेण्याचा एवढाच उद्देश की त्या मुलांना चालना मिळते. आता सुनील बाप यांचा सुद्धा मुलगा उत्पादन शुल्कमध्ये चांगल्या अधिकारी पदावर गेला. तसंच आता आदित्य इंगळेचा मुलगा झाला, दिलीप बापूंचा मुलगा वकील झाला. तर माझ्या वकिलांनी सांगितलं तो न्यायाधीश व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे, ते सुद्धा होईल. ही आपण सगळ्यांनी त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि एवढं गावाने त्यांना सहकार्य दिलं तेवढं त्यांचं बळ वाढेल, त्यांना काम करण्याची उमेद वाढेल त्यांची. असं सगळ्यांनी म्हणून जर गावातल्या मुलांना जे काय अधिकारी आहेत, आता परवा मनोज पाटील आम्ही घरी बसलो ते म्हणले, बोलता बोलता म्हणले आपल्या गॅंगमधले जेवढे आपले मित्र म्हणले त्यांची सगळ्यांची मुलं, आता आनंद नावाचा मुलगा सुद्धा इंजिनियर झाला, सिव्हिल इंजिनियर आहे, तो सुद्धा कार्यरत आहे. म्हणजे मनोज पाटलांचा म्हणण्याचा उद्देश एकच होता की आपण जेवढे जवळचे जीवलग मित्र होतो त्या सगळ्यांची मुलं अगदी चांगल्या पदावर, भले शंकर इंगळेचा मुलगा असू, आदित्य इंगळेचा असू, सुनीलचा असू, आनंद नावाचा मुलगा असू, दिलीप बापूंचा असू, अशोक पाटलांचा मुलगा सुद्धा चांगल्या पदावर, तो इंजिनियरच आहे ना, तो इंजिनियरच आहे. मनोज पाटलांचे सुद्धा 2 इंजिनियर आहेत. त्यांनी सगळ्यांनी चांगलं त्यांनी काम केलंय. म्हणजे कुठला सुद्धा कुणाचा सुद्धा मुलगा असा वायपट ह्याच्यात भरकटलेला नाही. अशी मुलं घडवलं हे आई वडिलांचं हातात असतं. माझ्या वकिलांचा आज आपण सत्कार केला, त्यांना भारत सरकारकडून नोकरीचा सन्मान मिळाला, त्यांना पद मिळाले. असं आपल्या गावात घडणं गरजेचं आहे आणि अशी मुलं घडणं, अशी माणसं घडणं हे आपल्या गावाचं मोठं भाग्य समजायचं आहे. इथून पुढे अशीच मुलं घडत जावावी एवढं बोलतो. माझं 2 शब्द संपवतो.